ओम श्री परमात्मने नमः. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. कालपासून आपण गंगा लहरी या स्तोत्राचे विवरण पाहिले. जगन्नाथ पंडितांनी लिहिलेले मूळ संस्कृत श्लोक, त्याचबरोबर वामन पंडितांनी त्याचा केलेला समवृत्ती आणि समश्लोकी मराठी अनुवाद हे आपण जाणून घेतले. पहिले 6 श्लोक झाले आहेत आणि आज पुढच्या 7व्या श्लोकापासून पुन्हा सुरुवात करते. 7वा श्लोक गंगेचं पाणी किती पवित्र आहे आणि ते किती त्वरित फल देतं हे सांगणार आहे. नुपस्त्री वक्षोजी मृगमदविले पार्थसता, प्रभात स्नाने तो जननी तवतो यात मिळता. क्षणे देवश्रेणी सह मृगतया नंदनवनी, स्वइच्छेने जाती अतिविमल देहास धरुणी. याचा अर्थ असा की राजस्त्रिया, ज्या राण्या वगैरे असतात, त्या सकाळी तुझ्या पाण्यात स्नान करायला येतात आणि अर्थातच त्या राजस्त्रिया असल्यामुळे त्यांच्या अंगावर वेगवेगळे लेप, सुगंधी द्रव्य असतात. त्यामध्ये काय असतं तर कस्तुरी असते आणि ही त्यांच्या अंगाला लावलेली, शरीराला लेप केलेली जेव्हा कस्तुरी पाण्यात मिसळते, अर्थात ती कस्तुरी एका कस्तुरी मृगाच्या नाभीतून मिळालेली असते. ही अशी जी कस्तुरी आहे, जेव्हा तुझ्या पाण्यात मिसळते, जेव्हा त्या कस्तुरीला तुझ्या पाण्याचा स्पर्श होतो, त्यावेळेस तो जो मृग आहे, ज्यापासून ती कस्तुरी बनली, त्या मृगाला शुद्ध देह प्राप्त होतो आणि तो आनंदाने नंदनवनामध्ये प्रवेश करतो. इतका तुझ्या पाण्याचा पापनाशक गुण इतका थोर आणि इतका त्वरित फलदायी आहे, असं जगन्नाथ पंडित वर्णन करतात. यानंतर येतो 8वा श्लोक. 8वा श्लोक गंगेबद्दल, गंगेचं महत्त्व सांगणार आहे. जसं की आपण आपल्याकडे अंतिम संस्काराच्या वेळेस किंवा एखादा व्यक्ती गेला की त्याच्या मुखामध्ये आपण गंगोदक टाकतो आणि गंगाजल हे जिभेवर असावं, मुखामध्ये असावं, असं आपल्या शास्त्रात सांगितलं जातं. तर याच विचारावर आधारित 8वा श्लोक आहे. मना आणि शांती स्मरण करिता जे क्षणभरी, गीती गाता पापा त्वरित भवतापा प्रतिहरी. अहो ते हे कर्णा मधुरतर गंगा पद असे, असो प्राण त्यागी मुख कमळी माझ्या समरसे. म्हणजे जिचं स्मरण होताच आपल्या हृदयाला, आपल्या मनाला शांती मिळते, जिच्या एका दर्शनाने आपली सगळी पाप नष्ट होतात, किंवा ज्याचं गायन केलं असता पाप आणि भवताप या दोघांचाही नाश होतो. असं काय आहे बरं? तर ह्या गंगेचं नाव, तुझं हे जे नाव आहे ते इतकं कानांना इतकं मधुर वाटतं. गंगा गंगा, केवळ या नावानेच, या नामस्मरणानेच माझ्या मनाला शांती मिळते आणि ह्याचं केवळ गायन केलं तरी माझ्या देहाचा ताप आहे आणि मी जे पाप केले आहेत ते सर्व नष्ट होतात. तेव्हा हे तुझं अतिशय मधुर आणि अतिशय पावन पवित्र नाम गंगा गंगा हे नाव मरण समयी सुद्धा माझ्या मुखावर कायम राहो, असं जगन्नाथ पंडित गंगेला प्रार्थना करतात. यापुढे एक कमालीची, एक छान अशी गोष्ट आहे जी 9व्या श्लोकात वर्णिलेली आहे. एकदा होतं असं की इंद्रदेव
आपल्या स्वर्गातून खाली पृथ्वी लोकात फिरायला येतात आणि तिथे गंगेला बघतात, गंगेचा तीर बघतात आणि त्या तीरावर अनेक कावळे असतात. ते कावळे इतके तृप्त असतात, इतके आनंदी असतात, त्या पाण्यामध्ये क्रीडा करत असतात आणि त्यावेळेस गंगा इतकी शुद्ध, इतकं पवित्र असते की ह्या पाण्यामध्ये क्रीडा करून त्यांना स्वर्गलोक प्राप्त होईल आणि स्वतः इंद्र त्यांना घ्यायला येईल अशी परिस्थिती उद्भवते. त्यावेळेस ते कावळ्यांना म्हणतात, चला आपल्या पुण्याईनं आपल्याला आता स्वर्ग मिळणार आहे आणि स्वर्गाची, इंद्राची नगरी पाहूया चला. त्यावेळेस कावळे थोडाही विचार करत नाही आणि इंद्राची नगरी पाहायची सुद्धा नाही. का तर स्वर्गातलं जे स्वर्गात राहणं आहे हे आपल्या पुण्याईवर असतं. आपलं पुण्य संपलं की पुन्हा आपल्याला मृत्यूलोक गाठावा लागतो. त्यामुळे कावळे इंद्राला नकार देतात आणि सांगतात की आम्हाला इथे गंगेच्या तीरीच तृप्ती मिळत आहे, आम्हाला इंद्राची नगरी, स्वर्गलोक पाहण्याची सुद्धा इच्छा नाही. हेच वर्णन 9व्या श्लोकात केलेलं आहे. जलामध्ये क्रीडा करुणी बहुतोषेची असती, तया काकांचेही सुरपतिपुरी कामनसती, निवासे लोकांचे हरिजन मृती दुःख मनीचे, असे तुझे तीर श्रम परिहरू सर्व अमुचे. ज्या तुझ्या पाण्यात खेळ करून कावळ्यांना सुद्धा इतकी तृप्ती, इतका आनंद मिळाला की त्यांनी स्वर्गाची म्हणजे इंद्राची नगरी पाहण्याची सुद्धा इच्छा दाखवली नाही, त्यांची ती इच्छा उरली नाही. आणि असे हे तुझे तीर, असा हा तुझा काठ जो जन्म मरणाच्या दुःखापासून सुद्धा माणसाला आनंद देतो, ते दुःख नाहीसं करतं, ते पाप ताप नष्ट करतं, असा तुझा हा काठ आमचे श्रम हलके करण्यास, आमचा दाह हलका करण्यास समर्थ हो. यापुढे म्हणजे शरण असतो आणि त्यालाच तो ब्रह्म मानतो असं बऱ्याच ठिकाणी, म्हणजे देवी पुराणात देवीला सर्वोत्तम स्थान, भागवतात विष्णूंना सर्वोत्तम स्थान, असं ब्रह्मपद म्हणजे सगळीकडे केवळ त्याच देवाला पाहण्याची एक समर्पण भाव आहे. तो समर्पण भाव जो आहे तो 10व्या श्लोकात बघायला मिळतो की ज्या ठिकाणी गंगेला त्या ब्रह्मपदाची उपमा दिली आहे. खरं तर मोक्ष मिळण्यासाठी निर्गुणाची साधना करायला हवी असं सगळे म्हणतात. पण हे आई, तूच केवळ अद्वैत आहेस. ज्या ठिकाणी जे कोणी येतं, सत्कर्मी असो, ज्याने कर्म केलेले नाही, कर्मभ्रष्ट असो किंवा अतिशय हीन असो, दीन असो, किंवा एखादा शिकलेला असो किंवा एखादा शिकलेला नसो, या कोणाही मध्ये अजिबात भेदभाव न करता समभावाने, अद्वैत भावाने तू त्यांची पाप नष्ट करतेस. तेव्हा ते म्हणतात, दिसे ना जे वेदागत निखिल भेदांसी नयनी, न जेथे जीवांची प्रसरती मनोवाक्य सरणी, अकारा नाशाते त्यजनी निजरूपीच वसणे, तया जया तत्वा तू विषय म्हणती मूढमतीने. हे गंगे, आपल्यातले मतभेद दूर सारूनही प्रत्यक्ष वेदांनाही जे सापडलं नाही आणि ज्याच्या पुढे मानवाच्या मनाची, वाणीची गती खुंटून जाते, असं ब्रह्म, शुद्ध ब्रह्म जे निराकार तत्व आहे, नित्य आहे, स्वतेजाने अंधार नष्ट करणारं आहे आणि विशुद्ध असं जे तत्व आहे ते तूच आहेस, विषय नाहीत, असं जगन्नाथ पंडित 10व्या श्लोकात म्हणतात. 11वा श्लोक. 11वा श्लोक सांगण्यापूर्वी एक सुंदर गोष्ट जी भागवतात येते ती थोडीशी सांगते, म्हणजे 11वा श्लोक समजायला सोपा जाईल. तर होतं असं की बलिराजा ज्यावेळेस 100वा यज्ञ करत असतो त्यावेळेस वामनाच्या रूपात महाविष्णू तिथे येतात आणि त्याला 3 पदांची जागा मागतात. आता बली दानशूर असल्यामुळे मान्य करतो, एवढासा बटू किती जागा घेणार. त्यावेळेस भगवान विष्णू
त्रिविक्रम रूप धारण करतात आणि इतके प्रचंड मोठे त्यांचा आकार होतो की त्यांचा एक पाय ते ब्रह्मलोकात ठेवतात. ज्यावेळेस त्यांचा पाय ब्रह्मलोकात जातो त्यावेळेस ब्रह्मदेव आपल्या कमंडलूमध्ये असलेली गंगा त्यांच्या चरणकमळावर अर्पित करतात आणि त्यांचे पाय धुतात आणि ती गंगा त्यांच्या पायावरून ओघळत ओघळत जमिनीवर अवतरते अशी एक कथा भागवतामध्ये येते. आणि ही म्हणून गंगा विष्णुसुता विष्णुपदापासून निघाली आणि पायावरून ओघळत पृथ्वीवर आली. म्हणून गंगेला विष्णूच्या चरणांचा स्पर्श आहे असं म्हटलं आहे. 11व्या श्लोकात त्यांनी हेच सांगितलं आहे. महादाने ध्याने व्रत नियमने यज्ञादिक विधी इही जे लाभेना विमल तपकर त्यांसही कधी असे ते विष्णूंचे पद सहज तू देशी ललिते समत्वी त्या तू ते कवण तुलिजे सांग अमुते. मोठमोठी दान ध्यान धारणा अनेक व्रत यज्ञ करून सुद्धा घोर तप करून सुद्धा ज्याचा लाभ होत नाही ते अचिंत्य असं विष्णुपद. कारण तू विष्णूच्या पदांना स्पर्श करून आलीस त्या विष्णुपदाची प्राप्ती तू सर्वांना समभावे करून देतेस. तू त्यामध्ये कुणाचाही भेदभाव करत नाही असं तुझं अतुलनीय असा तुझा गुण आहे. तुझ्या समान या जगात दुसरं काय बरं आहे जे इतक्या कमी श्रमामध्ये इतक्या सहजपणे विष्णुपदाची प्राप्ती करून देते. त्यामुळे हे गंगे तुला वंदन आहे. आता 12वा श्लोक आणि 14वा श्लोक हे साधारण एकाच कथेवर जातात. त्यामुळे मी 12वा आणि 14वा श्लोक एकत्र घेते. पहिले आपण 14वा श्लोक पाहूया. स्खलंथी स्वरलोका, मराठीमध्ये अलिसी स्वरलोकाहुनी अवनीच्या शोकहरणी अशा तू ते बांधी शिवनिज कपदी निशिदिनी ऐ निर्लोभाला उपजविती लोभा गुण असे तुझे त्यांचा प्रादुर्भाव जननी ऐसा फळत असे. हे जननी तू खरं तर स्वर्गाहून आलीस. तर गोष्ट अशी होती, ही गोष्ट पुढच्याही श्लोकामध्ये येते की सगर आहे जो राजा तो अश्वमेध करण्याचा ठरवतो आणि आपली शक्ती सर्वांना कळावी असं ठरवतो. त्यावेळेस अश्व कपिल मुनींच्या आश्रमात येतो आणि सगराचे जे पुत्र आहेत 60,000 पुत्र हे सगराने त्या अश्वाच्या संरक्षणासाठी पाठवलेले असतात. त्यावेळेस तो अश्व येतो आश्रमामध्ये. आता ते सगळे 60,000च्या 60,000 पुत्र तिथे येतात आणि त्यांना वाटतं कपिल मुनींनीच आपला हा अश्व आहे तो चोरला. त्यावेळेस ते त्यांना नको नको ते बोलतात आणि कपिल मुनी यावर संतापतात. ते केवळ आपल्या दृष्टी सामर्थ्यानेच आपल्या डोळ्यातील तेजानेच त्या 60,000च्या 60,000 पुत्रांना भस्मसात करतात. इथे राजाला जेव्हा हे कळतं तेव्हा तो मृत्यू पावतो आणि राजाचा तो दुसऱ्या पत्नीपासून झालेला पुत्र आहे असं म्हणजेच तो कपिल मुनींची मनधरणी करण्यासाठी जातो, माफी मागतो. त्यावेळेस कपिल मुनी म्हणतात, तुझ्या या भावंडांच्या पापाचा नाश करण्यासाठी त्यांना उद्धारण्यासाठी केवळ आणि केवळ स्वर्गातील गंगाच योग्य आहे. तिच्या स्पर्शानेच केवळ यांचा उद्धार होईल. तेव्हा तू त्यासाठी काहीतरी प्रयत्न कर. पुढे दिलीप राजापासून भगीरथापर्यंत सर्वजण गंगेच्या अवतरणासाठी साधना करतात आणि गंगा अवतरते. त्यावेळेस हे जननी तू या जगातील शोक हरण करण्यासाठी स्वर्गातून खाली आलीस. पण झालं असं की शंकराने तुला आपल्या जटांच्या गाठीमध्ये घट्ट बांधून ठेवला. तू इतकी गुणी आहेस, तुझे गुण इतके चांगले आहेत, तू इतकी पावन आहेस, इतकी पवित्र आहेस की ज्या मनामध्ये थोडाही लोभ नाही अशा शंकराच्या मनाला तू मोह पाडलास. त्यावेळेस निर्लोभ हृदयातून सुद्धा तुझ्यासाठी लोभ उत्पन्न झाला. हा तुझ्या गुणापासून निर्माण झालेला दोषच नाही का?
असं हे किती विपरीत आहे की शंकरासारख्या विरक्त वैरागी मनाला सुद्धा तुझा मोह व्हावा. मग आमच्यासारख्यांची काय दशा? आम्ही तर तुझ्या मोहात, तुझ्याच प्रेमाने इथपर्यंत आलेलो आहोत. 13वा श्लोक. आता 13व्या श्लोकामध्ये गंगेची म्हणजे गंगा किती वर्षापासून वाहत आहे, अनेक लोकांचे तिने पाप धुवून काढले आणि तरी सुद्धा ती अथकपणे तशीच वाहत आहे. त्यामुळे ती खरी विजयी आहे. जो कधीही थकत नाही आणि सतत कार्यशील असतो तोच खरा विजयी असतो, असं जगन्नाथ पंडित इथे म्हणतात. मदोन्मत्तव्याता प्रात्या धमपतित पैशून्य निकरी इही ही जी त्रासे त्यजियली सकंपे अतिदुरी जनांची ती पापे सतत शमवितान शिणली अशी तुची एक प्रकट विभवे नांदसी भली. उन्मत्त लोकांनाही जे अतिशय निंद्य वाटते, पतितांनाही जे टाळावेसे वाटते आणि भ्रष्टांनाही जे तोंडाने बोलवले जात नाही, नीचांनाही जे करायच्या कल्पनेच्या बाहेर असते, असे अनेक पापे नष्ट करण्याचं काम तू किती सहस्र वर्षापासून करत आहेस आणि तू हे करत असताना थकतही नाहीस. खरंच तूच या जगामध्ये सतत विजयी अशी एकटीच आहेस, जी सतत कार्यरत आहे, सतत दिनांचे दैन्य आणि मलिन हृदयांचे मन अतिशय निर्मळ करतेस, पापांपासून आणि तापांपासून मुक्ती देतेस. तेव्हा तूच एक विजयी आहेस या जगामध्ये, असं जगन्नाथ पंडित वर्णन करतात. आता आपल्याला माहिती आहे की असे कितीतरी गुण आहेत गंगेच्या पाण्यामध्ये जे आपल्याला औषधी म्हणून कामाला येऊ शकतात. तर याचाच एक संदर्भ मी आत्ताच्या आधुनिक संशोधनाप्रमाणे देते. तो असा की CSIR इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबियल टेक्नॉलॉजी यामध्ये एक रिसर्च केला गेला होता आणि त्यामध्ये त्यांना एकूण 20 प्रकारचे बॅक्टेरियोफेज सापडले. बॅक्टेरियोफेज काय असतं तर आपल्याला जे अनेक आजार होतात ते बॅक्टेरियामुळे जर जन्मत असतील तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियांना खाण्याची म्हणजे त्यांना संपवण्याची शक्ती असते. तर TB, ट्युबरक्युलोसिस, ज्यावर अजूनही औषध नाही, न्यूमोनिया, कॉलेरा, त्यानंतर अनेक युरिनरी इन्फेक्शन्स जे आहेत त्या सगळ्यांच्या विरोधात लढणारे बॅक्टेरियोफाज हे गंगेच्या पाण्यात सापडले आहेत. एकूण 20 प्रकारचे हे बॅक्टेरियोफाज आहेत. असं अनेक प्रकारचं संशोधन केलं आहे आणि त्यामध्ये गंगेचं पाणी हे किती औषधी आहे हे विथ प्रूफ हे सांगितलेलं आहे. त्यावेळेस पूर्वीच्या लोकांना कदाचित हे माहिती नव्हतं की किंवा त्याला एक असा टॅग नव्हता, एक अशी नाव नव्हतं, पण त्यांना माहिती होतं की हे पाणी औषधी गुणांचं आहे आणि ह्या औषधी गुणांचे परिणाम इतका चांगला आहे की जे आंधळे आहेत, पांगळे आहेत, ज्यांची इतकी पीडा आहे, असाध्य म्हणून देवांनी सुद्धा ज्यांना नरकात सोडलं, अशा सर्वांचं पाप, सगळ्यांचे रोग त्या पाण्यातून नष्ट होतात. जगन्नाथ पंडित येथे त्याच औषधी गुणांचं वर्णन करतात. जडांधां पंगुते बहुबधिरवाणी विकलजे ग्रहद्वेषी ज्यांचे अगहनन यत्ने न घडीजे सुरीही सोडिले कुनर नरकाचे निगमनी अशांते रक्षाया पटुजननी तू औषधी गुणी. जड, आंधळे, पांगळे, जन्मानीच बहरे असलेले, मुके असलेले, नवग्रहांची पीडा होऊन जे ग्रस्त झाले आहेत, पापातून मुक्त होण्याचा ज्यांना कसलाच मार्ग उरलेला नाही आणि देवांनी सुद्धा ह्याच्या हातून आता काही होणार नाही, ह्याला नरकातच पाठवावं लागेल, अशा असाध्य म्हणून सोडून दिलेल्या सर्वांना त्यांच्या पापातून, त्यांच्या तापातून, रोगातून मुक्त करणारी तू आहेस हे गंगे. त्यामुळे तू दिव्य अशी औषधीच आहेस. जणू आम्हा सर्वांना आमच्या दाहापासून मुक्त करतेस, शांती देतेस.
त्यामुळे हे तुझं पाणी औषधी गुणांनी संपन्न आहे असं जगन्नाथ पंडित म्हणतात. आता आपण मागे एक गोष्ट ऐकली सगरपुत्रांची. त्या सगरपुत्रांच्याच कथेचा एक भाग इथे 16व्या श्लोकात येतो. श्लोक म्हणते, स्वभावेजी स्वच्छे सहज अतिशी ते तव जळे, तयांच्या उत्कर्षे यश सकल लोकात उजळे, जया गाती तोषे सगर सुतरो मांच धरुनी, गतीस्वर लोकी त्या तव विभव योगेची जननी. सगरपुत्रांकडून कपिलांचा खूप मोठा अपराध झाला. ते नाही ते म्हणले, ते भस्मसात झाले. हे आपण आत्ताच एका गोष्टीमध्ये ऐकलं. तेव्हा तुझा महिमा असा इतका मोठा आहे की या 60,000 सगरांच्या पुत्रांना केवळ तुझ्या जलाच्या एका स्पर्शाने स्वर्गाचा लाभ झाला आणि दिव्य देह प्राप्त झाला. त्यावेळेस त्यांच्या पूर्ण शरीरावर रोमांच फुलले आणि ते तुझा महिमा, तुझ्या जलाचा महिमा अजूनही मोठ्या आनंदाने गातात. असा तुझा महिमा जगभर आजही गाजत आहे. तुझं निसर्गता स्वच्छ आणि शीतल पाणी आमच्या सर्व दाहांचा, आमच्या सर्व पापांचा नाश करो. घडे दैवे किंचित कलुष परिसंतापति मनी, अशांते ताराया असति बहुतीर्थे त्रिभुवनी, जया प्रायश्चित्ते नसति पुनरादे गती अशी, समर्थाया लोकी तुझ सम ऐ तूची असशी. तर खरं तर जगामध्ये अनेक तीर्थस्थाने आहेत. आता तीर्थस्थाने कशी बनली तर ज्यावेळेस अमृताचं मंथन झालं आणि अमृत बाहेर आलं, त्यावेळेस अमृत वाहून नेताना वेगवेगळ्या ठिकाणी अमृतांचे थोडे थोडे अंश, थेंब हे वेगवेगळ्या ठिकाणी पडले आणि त्यातून जे निर्माण झालं ते तीर्थक्षेत्र. तर अशी अनेक तीर्थक्षेत्रे निर्माण झाली. पण आई गंगे, तुझा महिमा मी काय वर्णू? तू अमृताच्या अंशाने नाही, तू स्वतः अमृतच आहे. तू अमृत बंधू आहेस. अमृत बंधू या शब्दाचा अर्थ आपण काल पहिल्या भागात बघितलाच की सुधा बंधू असं तिला वर्णन केलेलं आहे. तू साक्षात अमृतच आहेस. त्यावेळेस या त्रिभुवनात शेकडो अगणित अशी तीर्थक्षेत्रे आहेत, पण त्यामध्ये तू इतकी पावन आहेस की ज्या पापाचं प्रायश्चित्त दुसऱ्या ठिकाणी घडत नाही, त्या पापाचं प्रायश्चित्त गंगेच्या तीरावर येऊन मात्र नक्की घडतं. आपल्याला एवढंसं पाप झालं तर त्याची सुद्धा मनास रुखरुख लागते आणि अशांचा उद्धार करण्यासाठी कितीतरी अनेक तीर्थे आहेत. पण कधी कधी असं होतं की काही प्रायश्चित्त हे गंगेवरच जाऊन करावे लागतात. जसं की गोकर्णाची कथा भागवतात येते की गोकर्णाचा भाऊ धुंधुकारी अतिशय पापी असतो आणि याचं जे याला जे तर्पण करण्याचं काम आहे ते गंगेच्या किनाऱ्यावर गोकर्ण करतो. तर असे अनेक प्रायश्चित्तांचा उपाय ज्याच्यावर चालू शकत नाही अशी सर्व पापे तू तुझ्या पोटात घेतेस. अशी तू जगात एकटीच आहेस. तुझ्यासारखं समर्थ कोण बरं असेल दुसरं, असं जगन्नाथ पंडित म्हणतात. याच्या पुढचा श्लोक 18वा श्लोक म्हणजे गंगेचं वेगवेगळ्या विशेषणांचं वर्णन करणार आहे. निधानं धर्माणां किमपि च विधानं नवमुदाम. हे संस्कृतमध्ये, तसं मराठीमध्ये अगार श्रेयाचे सकल जनसंतोष अवनी, अशेषा तीर्थांची गुरुसुचिरजीची त्रिभुवनी, मतीसी सौख्यादे मलिन मतीला दुर्लभ रुची, असे धाम श्रीचे तव वपुहरो वाग अमुची. तू कशी आहेस बरं आई? तू धर्माचं मूळ स्थान आहेस. निधानं धर्माणाम, तू धर्माचं मूळ स्थान आहेस.
नवनवीन आनंद देणारी आहेस. नवमुदा म्हणजे नवनवीन आनंद देणारी आहेस. कसं ते की गंगेचं पाणी सतत प्रवाहित आहे आणि आपण एका वेळेस भरलेलं, ओंजळीत भरलेलं पाणी आणि दुसऱ्या वेळेस भरलेलं पाणी हे कायम नवीन असतं. अशी तू नवीन आनंद देणारी आहेस. तू सर्व तीर्थांची प्रमुख आहे. ज्याप्रमाणे मी आत्ता मागे वर्णन केलं सुधा बंधू तूची, त्याप्रमाणे तू सर्व तीर्थांची प्रमुख आहेस. त्रिभुवनातून वाहणाऱ्या आपल्या शुभ्र प्रवाहरूपी वस्त्राने त्रिभुवनास आच्छादणारी, म्हणजे सगळ्या लोकाला आपल्या शुभ्र वस्त्राने, आपल्या धवल पाण्याने तू आच्छादलेला आहेस. तू बुद्धीला समाधान देणारी आहेस आणि अबुद्धीवर पांघरून घालणारी आहेस. अबुद्धीवर म्हणजे ज्याच्याकडे अज्ञान आहे, ज्याच्याकडे बुद्धी नाही, तो केवळ तुला समर्पित येऊन, तुझ्याकडे येऊन भक्ती करून स्थिर होतो. त्याला शांती, मनाला शांती प्राप्त होते आणि त्यावेळेस लोक त्याला दुर्बुद्धी किंवा अतिशय किंवा ज्ञान नसलेला असं म्हणत नाही. उलट ते म्हणतात की गंगेची प्रार्थना करणारा हा भक्त आहे. त्यावेळेस तू त्याच्या अबुद्धीवर पांघरून घालतेस. आणि असे धामश्रीचे हे का म्हटले आहे बरं, की गंगा जी आहे ती विष्णूच्या पायावरून ओघळत खाली आली. आणि विष्णूचे पाय कोण चेपत असतं बरं? लक्ष्मी, श्री. लक्ष्मीचं एक नाव श्री आहे. तर ती विष्णूचे पाय चेपत असते. अर्थातच गंगेच्या पाण्याला सुद्धा लक्ष्मीचा स्पर्श झालेला आहे. त्यामुळे तू खरं तर तिचं धाम आहेस. तू लक्ष्मीचा स्पर्श झाल्यामुळे श्रीचे धाम आहेस. असे तुझे पाणी आहे आणि असे तुझे पाणी आमच्या तापाचे हरण करो, असं 18व्या श्लोकात सांगतात की तव वपू हरो आग अमुची, आमच्या देहाची जी आग होत आहे, दाह होत आहे, हे तुझे पाणी आम्हाला शांत करो. आता 19वा श्लोक. 19वा श्लोक आपण जगन्नाथांच्या आयुष्यातला एक पर्सनल ॲस्पेक्ट म्हणून बघू शकतो की आता म्हणजे जगन्नाथ पंडित लहानपणापासून फार काव्यकलेमध्ये कुशल होते आणि त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक सोडून ते उत्तरेला आले. उत्तरेला आपल्याला मान मिळावा, द्रव्य मिळावं, आपली प्रगती व्हावी या दृष्टीने वेगवेगळ्या राजांच्या दरबारात आपले काव्य ते सादर करू लागले. तर मी अशा किती लोकांसमोर काव्य सादर केली जे अतिशय जे अतिशय मदिरेमध्ये धुंद आहेत. अशा लोकांसाठी, अशा राजांच्या पुढे मी आपलं काव्य सादर केलं. त्या काव्याचा ॲक्च्युअल म्हणजे खरं तर ते काव्य व्यर्थच होतं. हेच 19व्या श्लोकात मांडलं आहे. मदे श्रीच्या अंध प्रभू म्हणविती मद्यपी जसे, पुढे त्यांच्या धावे श्रमसहित मी लोभ विवशे, मतीच्या मंदत्वे त्यजुनी तुझ नाशी हितशता, ऐ हा माझाची अनय करुणा तुझ उचिता. केवळ धनाच्या प्राप्तीसाठी लोभविवशी, लोभाने मी राजांपुढे नेहमीच द्रव्य प्राप्तीसाठी धावून अतिशय कष्टी होऊन आपलं काव्य सादर केलं. आणि वास्तविक माझ्याकडे हे जे काव्य आहे, माझ्याकडे ही जी सरस्वती आहे, तिचा मी उपयोग खरं तर तुझ्या गायनासाठी, तुझ्या स्तुतीसाठी करायला हवा होता, देवांना आळवण्यासाठी करायला हवा होता. पण ते सर्व सोडून मी मूर्खपणे, माझाच शत्रू आहे अशा प्रकारे त्या राजांकडे पुन्हा धावत गेलो. वास्तविक मी तुझा आश्रय घ्यायला पाहिजे होता, पण मी आजपर्यंत तुझ्याकडे आलो नाही. बघा, गंगालहरी हे जे स्तोत्र आहे ते जगन्नाथांनी आपल्या आयुष्याच्या सगळ्यात शेवटच्या टप्प्यावर लिहिलं. गंगालहरीच्या एकेका श्लोकाबरोबर गंगेचं पाणी वर आलं आणि 52व्या श्लोकाला जगन्नाथ पंडित आणि त्यांची पत्नी भामिनी या दोघांनाही गंगेने आपल्या पोटात घेतलं, जसं सीतेला पृथ्वी मातेनं आपल्या पोटात घेतलं, कुशीत घेतलं. त्यावेळेस
त्यांना पश्चाताप होतो की आपण आयुष्यभर या राजांच्या कडे, या राजांच्या दरबारी जे अतिशय मद्याने अतिशय धुंद झालेले आहेत, अशा लोकांपुढे आपण आपली ही काव्यकला सादर केली केवळ द्रव्य प्राप्तीसाठी, आणि माझ्या आईला, माझ्या गंगेला मी विसरलो. जणू मी माझाच शत्रू होतो. हा माझा दोष आहे आई, म्हणून मला माझा दोष कळला आहे आणि मी आता प्रायश्चित्त घ्यायला म्हणून मी तुझ्या काठावर आलो आहे आणि तेव्हा तू माझ्यावर आता दया कर. अशी अतिशय आर्ततेने प्रार्थना 19व्या श्लोकात जगन्नाथ पंडित करतात. आता 19 श्लोक झाले आहेत. त्याच्या पुढचे श्लोक आपण पुढच्या भागात बघूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. श्रीराम समर्थ.